एक 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 सोंगटे आखणं सुरू झालं. आता खानानंही त्या ठिकाणी एक वेगळी चाल राजनीती केलेली आहे. खानानं आपल्या वकिलाला इतका विध्वंस केल्यानंतर शिवबा बाहेर येत नाही, वेगळं काहीतरी करायचं, वाटाघाटीचा कदाचित सांगावा पाठवलाय. राजकारणी माणसं बोलतात वेगळं आणि करतात वेगळी, हीच कदाचित व्यूहरचना अफजल खान करतोय. अफजल खानाने आपल्या वकिलाला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्याचं नाव बरोबर. अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला शिवबाकडे राजांकडे पाठवलाय. वाटाघाटीचा विषय आहे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणतात शिवबा, ए बाबा, अरे खानाचा निरोप आहे, कशाला जातो आळव्याला, सरळ सरळ शरणागती घे. तू शरणागती घेत असेल तर कदाचित त्या ठिकाणी अफजल खान बादशाह त्या ठिकाणी तुला काय करेल, सोडून देईल, काहीतरी त्या ठिकाणी तह कर. तर अफजल खानाच्या डोक्यात वेगळंच चाललं आहे. शिवबाला हे सगळं कळत होतं. तहाची एक सोंगटी हलवलेली आहे, काही हरकत नाही, आपण ही काहीतरी सोंगटी हलवायची. म्हणून त्या ठिकाणी शिवबानं सुद्धा आपल्या वकिलाला पाठवलंय. पंताजी गोपीनाथ बोकील त्यांचं नाव. शिवाजी राजांचा वकिलाचं नाव आहे पंताजी गोपीनाथ बोकील. आपल्या ही वकिलाला त्या ठिकाणी वाटाघाटीसाठी पाठवलाय. वाटाघाटीचा हा सगळा त्या ठिकाणी विषय चालू असताना अचानक राजगडावरनं बातमी आली. बातमी होती सईबाईंच्या मृत्यूची. सईबाईंच्या मृत्यूची. सुमारे 2 वर्ष 3 महिन्यापूर्वी बाळसंबाला जन्माला घातलं, तेव्हापासून आजारी असलेली सईबाई संभाला दूध सुद्धा पाजू शकल्या नाहीत. हो, संभाला दूध सुद्धा पाजू शकल्या नाहीत. म्हणून संभाला दूध पाजण्यासाठी राजमाता जिजाईनं धारा गाडे नावाच्या बाईला गडावरती आणलं आणि या धारा गाडे नावाच्या बाईचं दूध संभाला पाजलं. आज आपला पती संकटात असताना सईबाई त्या ठिकाणी सोडून गेल्या. सुमारे 17 वर्षापूर्वी या ठिकाणी सईबाई भोसल्यांच्या कुटुंबात आल्या. 7व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. 10व्या वर्षी शिवबाने, 7व्या वर्षी सईबाई होत्या. पती संकटात असताना त्या ठिकाणी कोणत्या व्यथा वेदना सईबाईंना झाल्या असतील, राजांनाही व्यथा वेदना दुःख झालं. पण स्वराज्याच्या कामी स्वतःच्या दुःखांना बाजूला सारायचं असतं म्हणून स्वतःचं दुःख आत दळलं आणि अफजल खानाच्या विषयाकडे लक्ष दिलंय. पंताजी गोपीनाथ बोकील खानाकडे गेलाय आणि राजांनी जे सांगितले तसंच सांगायला सुरुवात केली. खान साहेब, तुमचा वकील आला बरोबर आहे, पण आमचाही राजा शिवबा फार घाबरलाय तुम्हाला. तुम्ही उलट एक चांगली गोष्ट केली. काय? तहाची गोष्ट केली. बरं झालं, आम्हाला तहच करायचं आहे. हो खान साहेब, तुमच्याशी युद्ध करणं म्हणजे काय? आम्ही आहोत, तुम्ही कुठे? लाखोची फौज, तुमचा हा धिप्पाड देह बघूनच माझा राजा शिवबा घाबरलाय, बाहेर जायचं म्हणत नाहीये. राजकारणातली सोंगटी, बोलायचं काय, करायचं काय. मग त्या ठिकाणी खान म्हणतो की काय हरकत नाही, शिवबाला भेटायला घेऊन ये. कुठे भेटायला घेऊन ये? वाईला भेटायला घेऊन ये. वाई हा प्रदेश मोकाळ प्रदेश आहे, मोकळा आहे. तू वाईला शिवबाला भेटायला घेऊन ये. पण नाही हो, पंताजी बोकील त्या ठिकाणी शिवबाचं म्हणणं म्हणतात, नाही हो नाही खान साहेब, शिवबा इतका घाबरलाय तुम्हाला, आता बाहेरच यायचं म्हणत नाहीये. तुम्ही असं करा ना, जावळीला भेटायला या. जावळी म्हणजे घनदाट प्रदेश, जंगलांचा प्रदेश. तुम्हीच जावळीला भेटायला या. खान म्हणतो वाईला भेटायला ये. पंताजी गोपीनाथ बोकील म्हणतोय तुम्ही जावळीला भेटायला या. काय करायचं? खान जरा जड डोक्याचा. काय करायचं? जावळीला जाऊ की जावळीला? जावळीला येतो. तेवढ्यात खानाचा वकील म्हणतो, खान साहेब, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणतात जावळीला जाऊ नका. जावळीला गेला तर तुम्ही फसाल. ही शिवबाची चाल आहे. तो आपल्याला त्याच्या कहेरमध्ये बोलवतोय, आपण तिथे फसलो तर काही खरं नाही. शिवबा क्या कर लेगा मेरा? अरे स्वतःच्या ताकदीची त्याला फार घमेंड झाली आहे. काय करणार आहे? करून करून जावळीला गेलो तर अरे लाखोची सेना माझी आहे. आणि काय म्हणतोय? एकटा भेटायला या. अरे भेटू तर दे, बघतो त्याला काय करायचंय. खान कलंडला आणि कलंडला की त्या ठिकाणी संपवायला वेळ थोडी लागतं. शिवबानं संपी आखली होती, मी ठरवेल वेळ आणि काळ. टाइम भी मेरा होगा, जगह भी मेरी होगी और इंतजार भी तुम करोगे मेरा. बस खान आता वाई जावळीला यायला तयार झालाय. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरलेली आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर असा शामियाना तयार करण्यात आला. आज भेटीचा आदला दिवस. शिवबानं सगळे आपल्या मावळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांना कामं दिलेली आहेत. सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्या घनदाट प्रदेशामध्ये लपून राहायचंय. येसाजी तानाजी सारख्या शूरवीरांना ते काम दिलेलं आहे. मोजक्या माणसांनीशी आपण त्या ठिकाणी भेटणार आहोत. भेट झाली की सनोगडांचा नगारा त्या ठिकाणी प्रतापगडावरती वाजेल आणि जसा वाजला की तसं खानाच्या सैन्यावरती काय करायचंय, तुटून पडायचं आहे. योजना सगळी आखली गेली. आज खानास प्रत्यक्ष खानाला भेटीचा दिवस आहे. सकाळ झाली. महाराजांनी त्या ठिकाणी शिवबानं स्वतःला त्या ठिकाणी दान विधी केलेला आहे, पूजा विधी केलेली आहे. नित्याचं शिवपूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. शिवबानं आपल्या वकिलाला त्या ठिकाणी खानाकडे पाठवले. बाबा जा, तो काय काय योजना करतो सगळी बघून हेरांमार्फत माझ्याकडे पाठव. खरं म्हणजे प्रतापगडाचं युद्ध सलग 4 तास मांडता येतं बरं, पण मी ते शॉर्टकट करतो. शिवाचा वकीलही त्या ठिकाणी गेला. खान काय करतोय, कसा येतोय, कसा जाणार आहे, कसा राहणार आहे, सगळं त्या ठिकाणी इत्यंभूत माहिती शिवापर्यंत पोहोचवलेली आहे. खानही तयार झालेला आहे. खानाची पालखी तयार झाली. पालखीमध्ये खान बसलेला आहे. खानाच्या पालखीला त्या ठिकाणी त्या भोयांनी विचलली आहे. खानाची पालखी निघाली प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला. तिकडे शिवबानंही स्वतःला त्या ठिकाणी आता बंदिस्त कपड्यांनी शील करून घेतलेला आहे. ताटातील बिछवा आणि अस्तना त्या ठिकाणी घेतलेले आहेत, लपवून घेतलेले आहेत. आणि प्रतापगडावर आता शिवबाही प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला निघाला आहे. मोजक्या लोकांनीशी त्या ठिकाणी भेटायचं होतं, पण प्रतापगडावरचे सगळे मावळे त्या ठिकाणी गरळ करायला लागले. राजे, अहो असं एकटे एकटं जाऊ नका, आम्हालाही घेऊन चला राजा, आम्हालाही घेऊन चला. असे एकटे गेला तो दगा फटका करणारा खान कदाचित संपेल हो, आम्हाला घेऊन चला. शिवबा म्हणतो नाही नाही माझ्या सवंगड्यांनो, माझ्या भावांनो, भेट काहीच माणसांनीशी ठरलेली आहे म्हणून मला जाऊ द्या. आज प्रतापगडाच्या पायथ्याशी काय होईल माहिती नाही. कदाचित या प्रतापगडाच्या पायथ्यानिशी मी संपेनही. असं झालं तर बाळ सांभाळा रे बाबा हो, बाळ सांभाळा आणि आपलं मनात राहिलेलं स्वराज्य पूर्ण करा, मनात राहिलेलं स्वराज्य पूर्ण करा. प्रतापगडाचा गळा ताटून आला, प्रतापगडाचा गळा ताटून आला. निघाले शिवबा प्रतापगडाच्या पायथ्याशी. खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यावरती सुंदर अशा त्या शामियानात आला आहे. अत्यंत सुंदर रचना शिवबानं त्या ठिकाणी या भेटीची करून ठेवलेली आहे. सुंदर उंच अशी आभूषणं त्या ठिकाणी तयार केलेली आहे. सगळं त्या ऐश्वर्य बघितल्यावरती, संपत्ती बघितल्यावरती खानालाही मनातल्या मनात शिवबाविषयीचा द्वेष आणि अहंकार वाटतो की अरे इतकं सगळं ऐश्वर्य याच्याकडे आहे, आपल्याकडे काहीच नाही, पण काही हरकत नाही, उद्या आपलंच होणार आहे. बघू कोणाचं होतं. खानाचा वकील खानासोबत आहे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. खानाचा अंगरक्षक, ज्याला आपण आपल्या मराठीत बॉडीगार्ड म्हणतो, सय्यद बंडाही त्याच्या सोबत आहे. शिवाही त्या ठिकाणी आपल्या वकिलासोबत आलेला वकील होताच, त्याच्यासोबत शिवाचा आपला अंगरक्षक बॉडीगार्ड आहे चिवा महाला. अंगरक्षकांना मात्र बाहेर त्या ठिकाणी थांबण्याची विनंती करण्यात आली. अंगरक्षक इकडचा अंगरक्षक इकडे, इकडचा अंगरक्षक इकडे थांबलाय. खानाची आणि शिवबाची प्रत्यक्ष त्या ठिकाणी पहिल्यांदा नजर भेट झाली आहे. खानाच्या वकिलात एक सोंगट्या आखणं सुरू झालं. आता खानानंही त्या ठिकाणी एक वेगळी चाल राजनीती केलेली आहे. खानानं आपल्या वकिलाला इतका विध्वंस केल्यानंतर शिवबा बाहेर येत नाही, वेगळं काहीतरी करायचं, वाटाघाटीचा कदाचित सांगावा पाठवलाय. राजकारणी माणसं बोलतात वेगळं आणि करतात वेगळी. हीच कदाचित व्यूहरचना अफजल खान करतोय. अफजल खानाने आपल्या वकिलाला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्याचं नाव बरोबर, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला शिवबाकडे राजांकडे पाठवलाय. वाटाघाटीचा विषय आहे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणतात शिवबा, ए बाबा, अरे खानाचा निरोप आहे, कशाला जातो आळव्याला, सरळ सरळ शरणागती घे. तू शरणागती घेत असेल तर कदाचित त्या ठिकाणी अफजल खान बादशाह त्या ठिकाणी तुला काय करेल, सोडून देईल, काहीतरी त्या ठिकाणी तह कर. तर अफजल खानाच्या डोक्यात वेगळंच चाललेलं आहे. शिवबाला हे सगळं करत होतं. तहाची एक सोंगटी हलवलेली आहे, काही हरकत नाही.
आपणही काहीतरी सोंगटी हलवायची म्हणून त्या ठिकाणी शिवबानं सुद्धा आपल्या वकिलाला पाठवलंय. पंताजी गोपीनाथ बोकील त्यांचं नाव. शिवाजी राजांचा वकिलाचं नाव आहे पंताजी गोपीनाथ बोकील. आपल्याही वकिलाला त्या ठिकाणी वाटाघाटीसाठी पाठवलाय. वाटाघाटीचा हा सगळा त्या ठिकाणी विषय चालू असताना अचानक राजगडावरनं बातमी आली. बातमी होती सईबाईंच्या मृत्यूची. सईबाईंच्या मृत्यूची. सुमारे 2 वर्ष 3 महिन्यापूर्वी बाळ संभाला जन्माला घातलं तेव्हापासून आजारी असलेली सईबाई संभाला दूध सुद्धा पाजू शकल्या नाहीत. हो, संभाला दूध सुद्धा पाजू शकल्या नाहीत. म्हणून संभाला दूध पाजण्यासाठी राजमाता जिजाईनं धारा गाडे नावाच्या बाईला गडावरती आणलं आणि या धारा गाडे नावाच्या बाईचं दूध संभाला पाजलं. आज आपला पती संकटात असताना सईबाई त्या ठिकाणी सोडून गेल्या. सुमारे 17 वर्षापूर्वी या ठिकाणी सईबाई भोसल्यांच्या कुटुंबात आल्या. 7व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. 10व्या वर्षी शिवबाने 7व्या वर्षी सईबाई होत्या.